तुका म्हणे धावा आता पंढरी विसावा, पंढरीच्या वाटे दिंड्या पताका लोळती, देवा त्या विठ्ठलाचं साधू रिंगण खेळती। नाचत पंढरीये जाऊ रे खेळिया, विठ्ठल रखुमाई पाहू रे। नमस्कार, मी पंकज इंगोले। वारीतल्या हर्षमय अनमोल क्षणांचा वेध घेऊया आनंदवारी आमच्या विशेष कार्यक्रमात। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात वेळापूर गावाजवळ धावा करण्याची परंपरा आहे। तुकाराम महाराज जेव्हा वेळापूर गावाजवळ आले तेव्हा त्यांना दुरूनच पांडुरंगाचा कळस दिसला आणि पांडुरंगाच्या भेटीच्या तीव्र इच्छेने तुकोबा धावत सुटले। तेव्हापासून पांडुरंगाला भेटण्यासाठी धावत जाण्याच्या या परंपरेला धावा म्हणून संबोधलं जाऊ लागलं। तुका म्हणे धावा पंढरी विसावा हा अभंग म्हणत वेळापूरच्या उतारावर वारकरी विठुरायाच्या भेटीच्या ओढीने धावत सुटतात। हा विलोभनीय सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी टेकडीवर गर्दी केली होती। धावा संपल्यानंतर ठिकठिकाणी भारुडांचे फडही रंगले। वेळापूरच्या धाव्याची ही दृश्य आपण बघतात। पांडुरंगाच्या दर्शनाचे भुकेले भक्त असे धावत सुटतात पांडुरंगाच्या भेटीच्या तीव्र इच्छेने। तुकाराम महाराज जेव्हा वेळापूर गावाजवळ आले तेव्हा त्यांना दुरूनच पांडुरंगाचा कळस दिसला आणि पांडुरंगाच्या भेटीच्या तीव्र इच्छेने ते धावत सुटले। याचीच आठवण म्हणून पांडुरंगाला भेटण्यासाठी धावत जाण्याच्या या परंपरेला धावा म्हणून संबोधलं जाऊ लागलं। तुका म्हणे धावा आता पंढरी विसावा हा अभंग म्हणत वेळापूरच्या उतारावर वारकरी विठुरायाच्या भेटीच्या ओढीने असे धावत सुटले। हा विलोभनीय सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती आणि धावा संपल्यानंतर ठिकठिकाणी भारुडांचे फडही रंगले। वेळापूरच्या धाव्याच्या विसाव्याला शेडगे पंचमंडळी दिंडी यांच्याकडे माऊलींच्या पालखीसमोर भारूड सादर करण्याचा मान असतो आणि त्यांनी त्यानुसार विसाव्याला आज या दिंडीतर्फे भारूड देखील सादर केलं। यालाही उपस्थित वारकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने दाद दिली। सतवाई पूजाया आली आली रे, सतवाई पूजाया आली आली रे, सतवाई पूजाया आली आली रे, सतवाई पूजाया, सतवाई पूजाया आली सतवाई, सतवाई पूजाया आली 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 सतवाई अरे असलं पोर व्हायला शुद्ध बिजापुरी फळ शाळ गोमटी हे पोरग आहे की भावलं आहे पण मग संतांच्या मेळ्यामध्ये नाचतं नामच पण केलं की शुद्ध बीज होतं आणि गुणगुण धावतो। म्हणून आली आली रे सतवाई पूजाया आली आली रे सतवाई पूजाया आली आली रे सतवाई पूजा आली आली रे सतवाई लिंब नारळ सतवाई पूजनी लिंब नारळ सतवाई पूजनी वर पाळणा टांगीची बाया लिंब नारळ सतवाई पूजते। अरे कोणता लिंबू आहे? अरे एक दारी लिंबाची गुजरात दारी लिंबू शोधा। हे लिंबू कसं करताय? ज्ञान घेण्याकरता 3 धारी लिंबू आहे। रजगुणी तत्वगुणी तमगुणी हे 3 धारी लिंबू सांभाळा। आम्ही ते लिंबू सांभाळत नाही काही दादन काही खातो। म्हणून आली आली रे सतवाई पूजाया आली आली रे सतवाई पूजाया तर माळशिरस इथला आपला मुक्काम आटोपल्यानंतर माऊलींच्या पालखीचं रिंगण सोहळ्याकरता स्वागत करण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी गर्दी केली। त्यानंतर पालखीनं रिंगण मैदानाला प्रदक्षिणा घातली। पताकाधारी दिंड्यांनी गोल रिंगण घातल्यानंतर पालखी मैदानाच्या मध्यभागी आणली गेली। यावेळी उपस्थितांनी माऊलींच्या नामाचा अखंड जयघोष सुरू केला। दरम्यान अश्वांनी रिंगण स्थळाला प्रदक्षिणा घातली। चोपदारांनी पताका घेऊन रिंगण सोहळ्यात 3 प्रदक्षिणा पूर्ण केल्या। बिगुल वाजताच दोन्ही अश्व रिंगणात वायुवेगाने पळाले आणि रिंगणाच्या 5 फेऱ्या पूर्ण केल्या। दरम्यान माळीनगर इथं संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडलं। खुरुजपाटा इथं पार पडलेलं हे रिंगण
थेट जाऊया वेळापूरला. त्या ठिकाणी धावा झाल्यानंतर भारुडांचे फड रंगलेत. पाहूयात. वेळापूरमध्ये धाव्यादरम्यान भारूड सादर करण्याची पद्धत आहे, त्याची थेट दृश्य आपण बघत होतात. पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेल्या वारकऱ्यांसह लिटिल चॅम्प गायक प्रथमेश लघाटे हा देखील सहभागी झालाय. दरवर्षी एक एक टप्पा पार करणारा प्रथमेश यावेळी नातेपुते ते माळशिरस या टप्प्यादरम्यान माऊलींच्या पालखीत सहभागी झाला. त्याच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी स्वानंद कुलकर्णी यांनी. आषाढीच्या वारीतून विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी जात असतात. या प्रत्येक वारकऱ्याचा मार्ग कदाचित निराळा असतो, पण ध्येय एकच असतं, पंढरपुराला जाऊन विठुरायाच्या चरणी लीन होणं. असाच एक सुरीला वारकरी आपल्याला भेटलाय सदाशिवनगरमध्ये, जो खास माऊलींचं पहिलं गोल रिंगण जे आहे ते पाहायला आला होता. लिटिल चॅम्प म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित असलेला प्रथमेश लघाटे आपल्याबरोबर. प्रथमेश, मला सांग, तू दरवर्षी वारीत येतोस का आणि तुझा अनुभव काय असतो? मी गेले 3 वर्ष वारीत येतोय. हे माझं 4थं वर्ष आहे. पहिल्यांदा मी जेजुरी टू वाल्हे असं टप्पा चाललो, एक टप्पा चालतो मी. ह्या वर्षी नातेपुतेपासून माळशिरस हा टप्पा चालतोय. वारीत यायचा उद्देश एकच असतो की एकतर त्यानिमित्ताने माऊलींची सेवा होते, इथे आल्यावर जी एनर्जी मिळते ही खूप वेगळी असते. आणि दुसरा महत्त्वाचा उद्देश असा की सगळ्या वारकरी लोकांचं गाणं ऐकायला मिळतं आणि ज्यामुळे त्याच्यामध्ये आपण खूप शिकण्यासारखं असतं त्या गाण्यामध्ये. इथे आल्यावर मी दिंडीमध्ये चालताना गातोही त्यांच्याबरोबर. मी अभंग गातो, त्यांच्या अभंगामध्ये आलापी करतो. असे वेगवेगळे आहे हे तुला जास्त आवडत असेल, कारण टाळ मृदुंगाचा हा जो गजर असतो आणि त्याच्याबरोबर अभंग, म्हणजे लिटिल चॅम्प्सच्या स्पर्धेतही तू कायम भक्ती गीतं जास्त गायली होतीस. तर एकूणच वारकऱ्यांचं हे जे अतिशय सिंपल असं म्युझिकच म्हणायला पाहिजे, बरोबर एक बखवाज असतो आणि टाळ मृदुंग असतात. तर ह्या संगीतातनं नेमकं तुला एक गायक म्हणून काय शिकायला मिळतं? वारकऱ्यांचं हे संगीत जरी आपण सिंपल म्हटलं तरी त्याच्यातनं प्रचंड आध्यात्मिक शक्ती मिळत असते. खूप एनर्जी, एक वेगळ्या प्रकारची एनर्जी मिळत असते आणि मला असं वाटतं की ती सगळ्यांनी अनुभवायला पाहिजे. हा अनुभव मी पहिल्यांदा जेव्हा आलो तेव्हा मला वाटलं होतं अरे हा आपला टप्पा झेपेल की नाही आपल्याला. पण मी त्याच्यात एकदा चालायला लागलो तर आता मला दरवर्षी इथे यावंसंच वाटतं. त्यामुळे मी बाकी सगळ्या लोकांनाही असंच, माझ्या वयाच्या मुलांना असं सांगेन की तुम्ही एकदा इथे या, हा प्रत्यक्ष अनुभव घ्या की तुम्हालाही हे वातावरण नक्की आवडेल. मला म्हणायचं तेच होतं की तू एक एक टप्पा चालतोयस, तर असं काही ध्येय तू ठेवलेस का की कदाचित देहूपासून किंवा आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत पूर्ण ही वारी एकदा तुला चालून पाहिजे? हो, नक्कीच असं ध्येय आहे. पण म्हणूनच मी आता एक टप्पा चालणार. थोड्या दिवसांनी 2 दिवस 3 दिवस असं हळूहळू करत कारण तशी सवय नसल्यामुळे हळूहळू करत माझं असं ध्येय आहे की आळंदीपासून पंढरपूरपर्यंत वारी करायची. सदाशिवनगरचं हे जे रिंगण असतं ते माऊलींच्या पालखीतलं पहिलं गोल रिंगण असतं. तर एकूणच हे रिंगण पाहिल्यानंतरचा तुझा अनुभव काय होता? गोल रिंगण हे मी पहिल्यांदाच पाहिलं. मागच्या वर्षी मी उभं रिंगण पाहिलं होतं. पण हे खरंच याचं वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत, एवढंच मी म्हणेन. मग शब्द नसतात तेव्हा कदाचित मग गायक असतो, त्यामुळे मग सूर उमटतो मनातनं. तर पंढरपुराचा टप्पा आता अगदी जवळ येऊ घातलेला आहे. इथून साधारण एक 50 ते 55 किलोमीटरवर पंढरपूर आहे. तर अशा वेळी तुझ्या मनात काय सूर उमटतं? अवघे गरजे पंढरपूर, अवघे
गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर टाळ घोष कानी येती टाळ घोष कानी येती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती नामरंगी रंगले हो नामरंगी रंगले हो नामरंगी रंगले हो नामरंगी रंगले हो संतांचे माहेर संतांचे माहेर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर झी 24 तास एक पाऊल पुढे.